याल तरी आरे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी हळूहळू चाला हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी पांडुरंगा करू सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शेवे लागी सेवक झालो तुमच्या अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील काल्याच्या प्रकरणातील प्रसिद्ध असलेला चार चरणाचा अभंग शिवेकरिता घेतलेला आहे। या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान कृष्ण कन्हैयाची भाषा स्वतः वापरतात आणि तद्वारा गोकुळातील गोपाळांना एक अत्यंत महत्वपूर्ण असं आव्हान देतात। विठ्ठल विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान
श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण या मुंबईच्या प्रांतातून नेरूळ विभागातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने हरिभक्तीपरायण परमपूज्य श्रद्धेय तुळशीराम महाराज यांच्या आशीर्वादाने हरिभक्तीपरायण परमपूज्य श्रद्धेय पांडुरंग महाराज घुले बाबा यांच्या कृपेने संपन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव या भीमाशंकर सामाजिक संस्था नेरूळ या पवित्र प्रांगणामध्ये संपन्न होत असलेला हा 23व्या क्रमांकाचा महोत्सव या महोत्सवातील आजची काल्याच्या कीर्तनाची सेवा अनाहूतपणे अचानकपणे माझ्याकडे आलेली आहे. सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगातून महाराज भगवान कृष्ण कन्हैयाची भाषा स्वतः वापरतात आणि गोपाळांना आव्हान देतात. विठ्ठल विठ्ठल मोठ्या श्रद्धेने अत्यंत उत्साहाने भावपूर्ण हृदयाने आपण हा महोत्सव इथे संपन्न करत आहात. आपली बहिर्मुख इंद्रिये अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतःकरण स्थिर शांत बनावं, आपल्या वृत्तीतील हृदयातील दोष विकार नष्ट व्हावे, अनादि कालापासून भगवंताच्या दर्शनाची आपल्याला जी भूक लागलेली आहे ती तृप्त व्हावी. देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीनं असलेलं करोडो किलोमीटरचं अंतर हळूहळू कमी व्हावं. शता एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया. भगवान श्री पंढरीरायाला आपली दया यावी. स्वप्नात का होईना येऊन प्रभूने आपल्याला दर्शन द्यावं आणि आपला अनंत जन्माचा प्रवास पूर्ण व्हावा. या स्वच्छ जिहासेनेच आपण सर्वजण या धर्ममंडपात उपस्थित आहात. मी आपणा सर्वांच्या चरणकमली अंतःकरणपूर्वक वंदन करतो. वारकरी संप्रदायातील माझे वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू महाराज मंडळी या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत, मृदंग वाजवण्यासाठी उपस्थित आहेत. यांच्याही चरणी मी नतमस्तक होतो. वारकरी संप्रदायावर प्रेम करणारे आपण सर्व वैष्णव या नेरूळ जुईनगर या संपूर्ण या विभागातून इथे आलेला आहात. भीमाशंकर सामाजिक संस्थेच्या द्वारा या सोसायटीतील प्रत्येक घरातले 5-5 लोक इथं उपस्थित आहेत. त्यांचं म्हणजे घरी ऐकायला येते नाही, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आज मला इथं येण्याचं सौभाग्य लाभलं. खरं म्हणजे आजची जी सेवा आहे हे आमच्या संस्थेचे अध्यापक, संस्थेचे विद्यमान विश्वस्त हरिभक्तीपरायण गुरुवर्य उल्हास महाराज सूर्यवंशी बाबा यांची आजची खरं म्हणजे काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे.
परंतु त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचे बंधू हे अचानकपणे आकस्मिक असं त्यांचं निधन झालं आणि एक फार मोठा दुःखाचा डोंगर त्यांच्या जीवनावरती कोसळला. मागच्या 2 वर्षापूर्वीच त्यांचे वडील वैकुंठवासी झाले आणि आत्ता त्यांचे धाकटे बंधू तेही गेले. असा एक भयानक असा दुःखाचा प्रसंग त्यांच्या जीवनावर ओढवला आणि त्यामुळे आज खरं म्हणजे आळंदी या ठिकाणी आज तो अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम आत्ता चालू असेल आणि वारकरी संप्रदायाचे आध्वर्य, वारकऱ्याचे सगळ्याचे श्रद्धास्थान शांती ब्रह्म गुरुदेव बाबा कुरेकर बाबा यांचं प्रवचनही त्या निमित्ताने तिथं सुरू आहे. आणि खरं म्हणजे आळंदीला या क्षणाला मलाही तिथे उपस्थित राहणं हे माझं कर्तव्य आहे. आणि त्याचबरोबर आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक विश्वस्त आदरणीय दादा भालचंद्र दादा यांनाही तिथं आज उपस्थित राहणं फार आवश्यक आहे, गरजेचं आहे. परंतु इथलाही कार्यक्रम या सोसायटीतील सर्व एकत्र असल्यामुळे त्यांना आज खरं म्हणजे ते शरीरानं इथं आहेत पण मनानं तिथंच आहेत आज. त्यामुळं तरी तिथं उपस्थित राहणं गरजेचं होतं. पण त्या जिथं उपस्थित आहेत आणि त्यांनी मला आग्रह धरला की तुम्ही बाबांच्या सेवेकरता ते येऊ शकत नाही, तुम्ही इथं या. त्यामुळे तुम्ही सगळेजण आदरणीय उल्हास बाबांचं श्रवण करण्यासाठी आलेला आहात. आणि आता तुम्हाला नाईलाजानं मला एक 40 मिनटं तुम्हाला ऐकावं लागतंय. आता त्यात नाविलाज आहे तुमचा, नाविलाजाने का होईना तुम्हाला आता बसावं लागणार आहे. बाबांच्या या घरात जो दुःखाचा प्रसंग निर्माण झाला, परमात्म्याला प्रार्थना करतो की ते कुटुंब दुःखातून बाजूला निघावं, भगवंताने तसं त्यांना सामर्थ्य द्यावं अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आज या खूप वर्षापासून भीमाशंकर हाऊसिंग सोसायटीचं नाव ऐकून होतो. नेरुळला जुईनगरला अत्यंत दर्जेदार सप्ताह करणारं व्यक्तिमत्व आदरणीय नानासाहेबजी रोडे इथं उपस्थित आहेत. त्यांच्याकडूनही याचं बऱ्याच वेळेला नाव ऐकलं या उत्सवाचं. पण इथं येण्याचा सुयोग आज या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. या भीमाशंकर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पांडुरंग शेठ डुंबरेजी, मल्हारी शेठ नायकोडीजी, लक्ष्मणराव कोरडे चिटणीस, आदरणीय मोहन शेठ डोंगरे खजिनदार, अशोक शेठ हिंगे विश्वस्त, विश्वनाथराव गावडेजी, अनिल हांडेजी, डी.बी. बांगरजी, अभिमन्यू पानसरेजी हे सर्व सन्माननीय विश्वस्त अध्यक्ष खजिनदार हे अत्यंत मेहनतीने कष्टाने हा सगळा उत्सव या ठिकाणी संपन्न करण्याचा प्रयत्न करतात. आपण हे सर्व सभासद या भीमाशंकर सामाजिक संस्थेत राहणारे सगळे भाविक, सगळे नागरिक या सगळ्यांच्या प्रेमामुळं कष्टामुळं आज हा उत्सव इथे संपन्न होतोय. आणि त्यानिमित्ताने मला येण्याचं भाग्य लाभलं. आदरणीय दादांच्या नलावडे दादांच्या निमंत्रणामुळं, म्हणजे ते निमंत्रण हे अशा पद्धतीचं आहे, गदाफेक निमंत्रण आहे असं आहे ते. असे ते भीमदादाने गदा अशी वर टाकली आणि भगवान कृष्ण कन्हैयाला सांगितलं गदा खाली यायच्यात तू हजर राहा. आता कसं शक्य आहे बरं, पण आता काय करावं, ते भीमदादा आहेत, त्यांनी गदा बी फेकली पण मी काय कृष्ण नाही हे लक्षात ठेवा. असा त्यांचा आदेश शिरसावंद्य मानून वारकरी संप्रदायासाठी आणि वारकरी शिक्षण संस्थेसाठी सतत झटत असलेलं कार्यरत असलेलं ते व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून त्यांचं आज्ञा शिरसावंद्य मानून मी आपणा सर्वांच्या सेवेकरता उपस्थित आहेत. आता 10:20 झालेले आहेत आणि फक्त आपल्याकडे 40 मिनिटं शिल्लक आहेत. राहिलेल्या 40 मिनिटामध्ये आपण सेवा संपन्न करणार आहोत. कदाचित तुम्हाला शंका येणं स्वाभाविक आहे की 40 मिनिटामध्ये कीर्तन कसं काय करायचं. तर 40 मिनिटामध्ये कीर्तन करता येतं. ते कसं करायचं असतं त्याची मी परीक्षा दिलेली आहे.
विशेष म्हणजे त्या परीक्षेत मी पास सुद्धा झालेलो आहे 2002 साली. आणि आणखीन विशेष सांगायचं ठरलं तर पहिल्या नंबरनं पास झालेलो. त्यामुळे ज्या माणसाला लांबवता येतं त्या माणसाला आकडायला यायला काही अडचण नाही. आम्ही लहानपणी ते रामायण सांगत असताना एक एक ओवी दीड तास सांगायचे रामायणात. लोक म्हणायचे इतके उशीर कशाला हो, एवढ्या वेळ कशाला सांगता, थोडक्यात सांगा. मग म्हणलं मग थोडक्यात ऐका रामायण. एका वाक्यात रामायण सांगतो अगदी थोडक्यात. रामराव पाटलाची बायको रावणराव पाटलाने चोरून नेले आणि हनुमंतराव पाटलाने सोडून आणले, झालं रामायण. काय थोडक्यात मी सांगतोय. तेव्हा अगदी कमी वेळेमध्ये आमचे गुरु बंधू आदरणीय ज्ञानराज महाराज म्हात्रेजी तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. 4 वर्ष आम्ही जमून राहिलो, त्यांच्या सानिध्यात राहण्याचा सुयोग आला. ओळख आहे का तुमची? भागवतराव ओळख आहे ना? फार गोड गोड व्यक्तिमत्व आहे, अत्यंत सालस व्यक्तिमत्व आहे. वारकरी शिक्षण संस्थेसाठी अहोरात्र झटणारं व्यक्तिमत्व आहे, प्राणपणानं काम करणारं व्यक्तिमत्व आहे. या नवी मुंबई या परिसरामध्ये कोपरखैरणे असं सगळ्या परिसरामध्ये संस्थेचं काहीही काम असो मेहनत करणारं व्यक्तिमत्व आहे आणि अत्यंत आमानी वृत्तीने राहणारं व्यक्तिमत्व आहे. कुठल्याही मानाची अपेक्षा न करता जीवन जगणारं व्यक्तिमत्व आहे. अशा सर्वांच्या उपस्थितीत आज आपण सेवा करण्याचा प्रयत्न करूया. तुकोबाराय या अभंगातून भगवान कृष्ण कन्हैयाची भाषा स्वतः वापरतात. लक्ष द्या जरा. याल तरी यारे लागे हे म्हणतात कोण? भगवान कृष्ण कन्हैया. कोणाला म्हणतात? गोपाळांना म्हणतात. म्हणजे भाषा कोणाची आहे? कृष्ण कन्हैयाची. पण हा अभंग कोणाचा आहे? तुकोबारायाचा. ऐका, म्हणजे भगवान कृष्ण कन्हैयाची भाषा आहे आणि ती भाषा वापरली कोणी? तुकोबारायाने. चांगला ऐका जरा. असं शक्य असतं का एखाद्या दुसऱ्या माणसाची भाषा आपल्याला वापरता येते का? उत्तर आहे शक्यच नाही. हे कदापि शक्य नाही. दुसऱ्या व्यक्तीची भाषा आपल्याला वापरता येत नाही. मी उदाहरण सांगतो, गृहीत धरा. आता इथं वीज गेली असं गृहीत धरा. लाईट गेली असं गृहीत धरा. काय कराल तुम्ही लगेच? लाईट गेल्यानंतर लगेच काय करणार? खिशातून फोन काढणार आणि हॉस्पिटलला फोन लावणार. असं म्हणा की MSCB ला वीज महामंडळात फोन लावणार. भीमाशंकर सोसायटीमध्ये सप्ताह चालू आहे, काल्याचं कीर्तन चालू आहे, बार्शीच्या बुवाचं. लाईट गेले, ताबडतोब लाईट सोडा. आता ऐका, तुम्ही असा फोन लावल्यानंतर तिकडून ते अधिकारी तुम्हाला विचारतात, साहेब आपण कोण बोलता? आपण कोण बोलता असं त्याने तिकडून विचारल्यानंतर तुम्ही जर इकडून सांगितलं मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे बोलतोय, समजा तुम्ही असं जर म्हणालात, म्हणू नका पण म्हणालात तर काय होईल? काही होणार नाही. फोन कुठून आला याचा ते शोध घेतील आणि तुम्हाला अटक करतील आणि काय दुसरं काय होईल? मी का सांगायला लागलो? एखाद्या मुख्यमंत्र्याची भाषा आपल्याला वापरता येते का? येत नाही. का वापरता येत नाही? तर त्यांचा अधिकार आणि आपला अधिकार याच्यामध्ये फरक आहे, अंतर आहे, म्हणून वापरता येत नाही. तर मग दादानो, अनंत कोटी ब्रह्मांडाचा जगाचा विश्वाचा मुख्यमंत्री भगवान कृष्ण कन्हैया याची भाषा जगद्गुरु तुकोबाराय कसे काय वापरू शकतात? तर त्याचं उत्तर आहे, भाषा तेव्हाच वापरता येते दोघांचा अधिकार सारखा असला पाहिजे, दोघांची योग्यता सारखी असली पाहिजे. लक्षात ठेवा, जगात राहून जगदात्म्याची भाषा बोलता येत नाही, उपाधीत राहून चैतन्याची भाषा बोलता येत नाही, मायेत राहून स्वरूपाची भाषा बोलता येत नाही, आद्यस्थात राहून अधिष्ठानाची भाषा बोलता येत नाही, संसाराच्या प्रांतात राहून
परमार्थातली भाषा बोलता येत नाही. विकारात राहून निर्विकार परमात्म्याची भाषा बोलता येत नाही. त्याकरिता विकाराचा, जगाचा, संसाराचा, मायेचा, अध्यस्थाचा प्रांत ओलांडावा लागतो आणि वृत्तीने परमात्मा तत्वाशी अभिन्न झाल्याशिवाय भगवंताची भाषा बोलता येत नाही. तुकोबाराय देवाची भाषा बोलतात. याचं कारण आहे जो अधिकार भगवंताचा तोच अधिकार तुकोबारायांचा. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले किंवा तुका विष्णू नाही तुझा. थोडक्यात काय, अधिकार सारखा आहे, सामर्थ्य सुद्धा सारखं आहे. अगदी सांगायचं ठरलं तर देवापेक्षा काकणभर जास्त सामर्थ्य कोणाचं आहे? तुकोबारायाचं आहे. देवाचं काय सामर्थ्य आहे? देवानी कृष्ण कन्हैयानी गोकुळामध्ये धार काढली. धार कळते का? समजते ना? धार काढली. कोणाची धार काढली? गाईची धार काढली. देवाने गाईची धार काढली. आता बैलाची म्हणते. ह्याच्यात नाही जमलं का त्याच्यात शिरायचं. ऐका, भगवान कृष्ण कन्हैयाने बैलाची धार काढली. काय झालं? भगवान कृष्ण कन्हैया हातामध्ये चरवी, चरवी कळते का? चरवी घेतली आणि वाड्यातून बाहेर पडले धार काढण्यासाठी. रस्त्याला आले. नेमकं रस्त्यानं राधा चालली होती. राधेला बघितलं आणि राधेला पाहुनी भुलले हरे. देव भुलले हो. आणि झालं काय? गाईच्या गोठ्यात शिरायच्या ऐवजी बैलाच्याच गोठ्यात शिरले का? सुरू केली ना धार. बैलाची धार काढली भगवान कृष्ण कन्हैयाने. काही लोक म्हणतात कसं शक्य आहे, कसं शक्य आहे? बैल कुठं दूध देतो का? बैल कुठं दूध देतो का? नीट कीर्तन आहे का? आपल्याला शक्य नसलं म्हणजे कोणालाच शक्य नसतं असं कोणी सांगितलं? बऱ्याच वेळेला आपलं काय होतंय, आपल्याला कळत नसलं, आपल्या आवाक्याच्या पलीकडे असलं की सरळ सरळ आपण खोटं आहे म्हणतो मोकळं होतो. असं नसतं. ऐका, परमात्म्याने बैलाची धार काढली. ताकद आहे त्याची, सामर्थ्य आहे त्याचं. एक सांगू का मी तुम्हाला? तुम्ही देवाचा नाद करूच नका. आणि देवाचा नाद करू नका याचा अर्थ देवदेव करू नका असा नाही बरं का. देवाचा नाद करू नका याचा अर्थ त्याला आव्हान देऊ नका. एक साधं विचार तुम्ही, साधं जग भरून पाणी घेतलं. जग असतो ना पाण्याचा. जग भरून पाणी घेतलं आणि त्याच्यात एवढा जर मातीचा खडा टाकला, ढिकूळ टाकला, काय होईल? बोला ना. विरघळतो. बरोबर विरघळतो. काय विरघळतो? पाणी जास्त आहे, ढेकूळ बारीक आहे, कमी आहे, म्हणून विरघळतो. बरोबर. म्हणजे पक्क काय झालं? पाणी जास्त असलं आणि ढेकूळ बारीक असला की तो त्याच्यात काय होतो? विरघळतो. बरोबर ना? पक्क झालं? ठीक आहे. मग मला आता उत्तर द्या. संपूर्ण जगामध्ये पाणी किती टक्के? 71%. वा. आणि संपूर्ण जगामध्ये पृथ्वी किती टक्के आहे? 29. नक्की? मग आता मला सांगा, आपला नियम काय? पाणी जास्त असलं, ढेकूळ बारीक असला, विरघळतो. तर मग मला उत्तर द्या. 71% पाण्यामध्ये
29% असलेला जमीन पृथ्वी रूपी मातीचा ठेकोळ आतापर्यंत का विरघळला नाही? तुम्ही डोक्याला ताण करून घेऊ नका. तेच उत्तर पाहायचं असेल तर तुम्हाला ज्ञानेश्वरीचा 10वा अध्याय वाचावा लागेल. ज्ञानोबाराय सांगतात, मी रिगालो असे भूतळी म्हणून समुद्र महाजळी पासूची ठेपुळी विरेची ना. भगवंतानं सांगितलंय, पृथ्वीच्या बुडाला तळाला मी जाऊन बसलोय म्हणून तर मी तिला विरघळू दिलं नाही, नाहीतर मागेच विरघळली असते. कशा करता आपल्याला हे निवेदन केलंय? आपल्याला शक्य नसलं म्हणजे ते देवाला शक्य नसतं असं तुम्ही मनात आणू नका. चला, तुकोबाऱ्याने धार काढली. कोणाची? बैलाची. पांडुरंगाने कृष्ण कन्हैयाने धार काढली बैलाची. आता तुकोबारायाचं वैशिष्ट्य सांगतो. आपल्याला माहित आहे, जेव्हा तुकोबाराय वैकुंठाला जातात, भागीरथीबाई धावा करते, तुकोबाराय पुन्हा येतात. आता शेवया केल्यात पण दूध नाही, काय करावं? अक्षरशः तुकोबारायाने वेलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले. नंदीचं दूध काढलं कोणी? तुकोबारायाने. देवानं दूध काढलं बैलाचं. मग फरक काय? फरक हा आहे, देवानं ज्या बैलाचं दूध काढलं तो बैल सजीव तरी होता. तुकोबारायाने ज्या नंदीचं दूध काढलं तो दगडाच्या निर्जीव नंदीचं दूध तुकोबारायाने काढलं. हे तुकोबारायांचं वैशिष्ट्य आहे. अर्थ इतकाच आहे की अधिकार सारखा आहे, सामर्थ्य सारखं आहे, म्हणून तुकोबाराय देवाची भाषा वापरू शकतात. भगवान कृष्ण कन्हैयाची भाषा तुकोबाराय वापरतायत. भगवान कृष्ण कन्हैयाने सगळे गोपाळ गोळा केलेले आहेत आणि सर्व गोपाळांना पाहिलं. सगळे कृश आहेत, आशक्त आहेत, आतृप्त आहेत असे गोपाळ बघितले आणि भगवान म्हणाले, हे गोपाळांनो, तुम्हाला जर सशक्त बनायचं असेल, तुम्हाला जर तृप्त व्हायचं असेल, तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर गोपाळांनो तुम्ही एक करा. काय करा? हे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये भगवान कृष्ण कन्हैयाने गोपाळांना आव्हान दिलंय. नीट ऐका, आव्हान वेगळं आणि आवाहन वेगळं. असलेल्याच शक्तीला चेतना देणं, स्फूर्ती देणं, प्रेरणा देणं, जागृती देणं याला आव्हान म्हणतात. आणि आवाहन अचेतन निर्जीव वस्तूमध्ये वेद मंत्राच्या द्वारा मंत्र देवतेला बोलावून घेऊन प्रतिष्ठापित करणं याला आवाहन म्हणतात. मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी ते ब्राह्मण देव त्या देवतेला काय करत असतात? आवाहन करत असतात. आवाहन म्हणजे बोलावून घेणं
आणि आव्हान म्हणजे चेतना देणं. तुम्ही हे काम करू शकताय, तुमच्यात हे सामर्थ्य आहे. तुम्ही जर भीमाशंकर सामाजिक संस्थेने ठरवलं, तुम्ही जर या भीमाशंकर सोसायटीतल्या लोकांनी जर ठरवलं, काही नाही 7 दिवस सप्ताहामध्ये रोज कीर्तनाला घरातल्या सगळ्याच माणसाने हजरच राहायचं, असं जर ठरवलं तर हे अशक्य नाही. हे ठरवलं, अवघड नाही, ठरवलं पाहिजे. तुम्ही ठरवल्यावर काय अशक्य आहे? तुम्ही जर या सन्माननीय विश्वस्त महोदयांनी सगळ्यांनी जर ठरवलं की 7 ते 9 कीर्तन करायचं संध्याकाळी रोज, आणि 9 वाजता सगळ्या सोसायटीला जीव घालायचं, इथं आम्ही बोलून जायचं, घोटाळा व्हायचा नाही. तुम्ही ठरवल्यावर अवघड नाही, मला माहित आहे. तुम्ही ठरवल्यावर हे अशक्य नाही. आणि हे बघा, जर इथंच कीर्तन संपल्या जर जेवण असेल तर घरी थांबायचं काय कारण आहे? तुमचा पाठिंबा आहे का? तुमचा पाठिंबा महिलांचा आहे ना, मग काय अडचण नाही. आता काय करा, पुढचं वर्ष म्हणजे द्वितपपूर्ती महोत्सव आहे. पुढचं वर्ष द्वितपपूर्ती महोत्सव म्हणजे 2 तपाची पूर्णता होते या सप्ताहाची पुढच्या वर्षी. सगळ्या विश्वस्तांना, सगळ्या वारकऱ्यांना, सगळ्यांना माझी विनंती आहे, पुढच्या वर्षी 7 ते 9 कीर्तनाची वेळ ठेवा आणि आलेल्या सगळ्या लोकांना जीव घाला. मंडपात बसायला जागा पुरणार नाही, इतके सगळे लोक आल्याशिवाय राहणार नाहीत. फक्त सगळे लोक किती कीर्तनाला आलेत आणि कसं तुम्ही जीव घालताय हे पाहायला मला बोलवा म्हणजे बरं झालं. यावर्षी उगा अचानक नंबर लागलाय, ते पाहायला मला बोलवा म्हणजे बरं झालं. नीट ऐका, हे अशक्य नाही हो, अशक्य नाही. फक्त तुम्ही काय केलं पाहिजे? ठरवलं पाहिजे. काय केलं पाहिजे? ठरवलं पाहिजे. ठरवल्यावर अशक्य काहीच नाही या जगात. सांगतो तुम्हाला मी, ऐका. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या मुखातलं वाक्य सांगतो, चांगलं आहे म्हणून. ते असं म्हणायचे, महाराष्ट्रीयन माणसाने जर ठरवलं तर सिंहाच्या जबड्यात हात घालून त्याचा जबडा फाडून काढायची त्याच्यात ताकद आहे. ते असं म्हणायचे. पण हे वाक्य म्हटल्यानंतर पुढचं पण वाक्य ते लगेच म्हणायचे, कोणतं? पण प्राण गेला तरी सुद्धा तो असं कधी ठरवत. ठरवल्यावर अवघड नाही हो. तुम्ही जर ठरवलं ना तर तुमच्यापैकी एक माणूस असा आहे, तो एकटा सप्ताह करू शकेल. बरोबर आहे का? एकटा सप्ताह करू शकण्याची ताकद आहे, ताकद आहे. ठरवलं तर. ठरवल्यानंतर अवघड काहीच नाही. माझा मुद्दा इतकाच आहे, आव्हान म्हणतोय मी, आव्हान. आव्हान कशाला म्हणायचं? तुमच्याच जवळ असलेल्या शक्तीला चेतना देणं, जागृती देणं, स्फूर्ती देणं, त्याला काय म्हणायचं? आव्हान. तुम्ही हे काम करू शकता, तुमच्यात हे सामर्थ्य आहे. लोक म्हणतात ना, त्या आदल्या दिवशी रात्री आले आणि त्यांनी सभा घेतली आणि सगळं वातावरण फिरलं आणि त्यांनी आव्हान केलं. माझा मुद्दा इतकाच आहे. तसं इथं भगवान कृष्ण कन्हैया गोपाळांना काय करतात? आव्हान करतायत. काय आव्हान केलंय? अभंगातला पहिला शब्द बघा, याल तरी. अभंगातला पहिला शब्द याच तरी नाही, च चमच्याचा नाही. आमच्याकडे चमचे नसतात. काय शब्द आहे? ल याल तरी. जरा ऐका नीट. इथं याल तरी या शब्दाचा अभिप्रायच असा आहे, देवानं कर्म करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला दिलंय, आता निर्णय घ्यायचं तुमच्या हातात आहे, जबरदस्ती चालत नाही. याल तरी म्हणजे तुमची येण्याची इच्छा असेल तर मंडप देणं कार्यकर्त्याचं काम, पत्रिका छापणं कार्यकर्त्याचं काम, कटआउट बॅनर लावणं कार्यकर्त्याचं काम, इथं कीर्तन सुरू करणं कार्यकर्त्याचं काम. हे केलं का ना? हे मंडळाने केलंय का नाही? भीमाशंकर सामाजिक संस्थेने हे काम केलंय का नाही? आता सप्ताह सुरू झालाय, कीर्तन चालू झालंय, कानावर आदळतंय सुद्धा, मग तरी सुद्धा घरातून बाहेर निघून मंडपात यायचं का नाही हे मंडळानं ठरवायचं का तुम्ही ठरवायचं?
हे कोणी ठरवलं पाहिजे? हे आपण ठरवलं पाहिजे. मंडळ कुठपर्यंत काम करू शकतं, इथपर्यंत करू शकतं, पण प्रत्येकाच्या घरी तर नाही जाऊ शकत. घरी जाऊन चला तर नाही म्हणू शकत. ऐका, आता ही जबाबदारी आपली आहे, आपली. माझा मुद्दा समजून घ्या. मन याल तरी याच्यातून भगवान सांगतायत, तुमची इच्छा असेल तर या, तुमच्या मनात असेल तर या. ऐका मायबाप, परमार्थ असू द्या अथवा संसार असू द्या, माणसाला पहिलं सहकार्य माणसाच्या मनाचं पाहिजे. म्हणून प्रसन्नच करायचं असेल तर मनाला करा, मित्रच बनवायचा असेल मनाला बनवा, विजयच मिळवायचा असेल मनावर मिळवा, जिंकायचंच असेल तर मनाला जिंका, परास्त करायचंच असेल तर मनाला करा. जीवनामध्ये मन हे फार महत्वाचं आहे. हे बघा, अगदी सोपं करतो. कीर्तन ऐकावं असं कानाला वाटलं पाहिजे का मनाला वाटलं पाहिजे? लवकर बोला. मनाला. कीर्तनाच्या मंडपात जावं असं पायाला वाटलं पाहिजे का मनाला? बोला. मनाला. 11:15 वाजत आल्या, आताशी कुठं पहिलं चरण सुरू झालंय, हे संपणार कधी? चला आता खूप वेळ झाली, आता घरी जायला पाहिजे, असं मनाला वाटलं पाहिजे का पायाला? मनालाच का? जावा मनाने घरी, मग काय करता? लक्ष द्या जरा. आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनवणीची उठी, मग तेव्हाच्या आधी ठीक कराशी. म्हणून ऐका, परमार्थ मनाने करा, मन लावून करा, मन प्रसन्न करा, मनावर विजय मिळवा, मन स्वच्छ करा, मन पवित्र करा, मन निर्मळ करा. याल तरी याचा पहिला अभिप्राय तुमच्या मनात असेल. याचा दुसरा अभिप्राय सांगतो, याल तरी भगवान का म्हणाले? त्याचं दुसरं कारण असं आहे, देवानं कर्म करण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय. आता निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. जरा चांगला आहे का? देवानं स्वतःची जबाबदारी काय केले? पूर्ण केले. देवाने स्वतःची जबाबदारी पूर्ण केले. आता जबाबदारी तुमची आहे. सोपं करू, शरीर देणं. शरीर देणं ही जबाबदारी कोणाची? बोला ना. देवाची. देवानं पार पाडली का नाही? पार पाडली. हात पाय कान नाक डोळे ही इंद्रिय देणं ही जबाबदारी कोणाची? देवाची. पार पाडली का नाही देवानं व्यवस्थित? अजून बोलू का? जिथे पाहिजे तिथंच दिली, ही विशेष आहे. जिथे पाहिजे तिथंच दिली. गृहीत धरा, समजा हे दोन्ही डोळे जर इथं दिले असते तर तुम्ही रस्त्यानं कसे चालले असते? कसे चालले असते हा प्रयोग सुद्धा करू नका. काय काळजी घेतली बघा देवानं, काय काळजी घेतली. अजून एक सांगतो बघा, जी गोष्ट जिथं पाहिजे तिथं दिली हो. बरोबर तोंडाच्या जवळ नाक दिलं. असा घास मोडून घेतला रे घेतला, तोंडात घालायच्या अगोदरच याला वास येत. कशी काय चव आहे ना? समजा मी म्हणतो हे नाक जर इथं दिलं असतं, मग अगोदर इकडून वास द्यायला लागला, पुन्हा इकडे घालावं लागलं असतं, तास जेवायलाच गेला असतं. काय काळजी घेतली. अजून सांगू का, हे नाक जे असं दिलं ते उलट जर दिलं असतं, उलट कसं झालं असतं? पावसाचं पाणी. काय झालंय बघा, फुकट मिळालंय म्हणून आपण याचा विचारच केला नाही अजून. नाकापासून उजवा डोळा जेवढ्या किलोमीटरवर आहे तेवढ्याच किलोमीटरवर डावा डोळा आहे. कोणता डोळा कुणीकडे जास्त सरकलाय का तुम्ही बघितलं का तरी? अजून देवानं दिलंय महाराज. काय अजून त्यानं कृपा करायला पाहिजे? त्यानं त्याचं काम चोख पार पाडलंय. अजून एक सांगतो, काय देवाचा कारखाना आहे हो. काय कारखाना आहे, काय व्हरायटी आहे. नाही कळलं? केवढी व्हरायटी. ऐका, देवाच्या घरी कारखान्यामध्ये एकच जर साचा असता, नाही कळलं तुम्हाला अजून? एकच साचा असता आणि सगळी माणसं सारखीच असती, कसं झालं असतं? मग आज कीर्तन कुणी केलं असतं? मग पत्रिकेवर
नंबर छापावे लागले असते. आजचं कीर्तन कोणाचं? 98, 22, 62, 71, 92चं कीर्तन. त्या निमित्तानं आपल्या मोबाईलची जाहिरात बी झाली. लक्ष द्या जरा, चांगलं लक्ष द्या. सगळी माणसं जर सारखी असती तर त्या सामुदायिक विवाह सोहळ्यात कसं झालं असतं? मला वाटतं मग तिथं नवरदेवाच्या गळ्याने पाट्या बांधाव्या लागल्या असत्या. 5 नंबर जावाई, 17 नंबर जावाई, 420 नंबर जावाई. काय काय तुम्ही कल्पना करा ना, घरी जाऊन एक जास्त लांब होत नाही, 2 माणसाचं नाक सुद्धा सारखं नाही. सगळे अवयव सोडा, फक्त 2 माणसाचं नाक सुद्धा सारखं नाही. किती काळजी घेतली देवानं. तुम्ही उगाच शेजाऱ्या पाजाऱ्याची नाक आता बघू नका. तुम्ही आपलं माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. फार तर कीर्तन झाल्यावर आपण नाक पाण्याचा कार्यक्रम स्वतंत्र ठेवू. म्हणजे किती काळजी घेतली हो देवानं, किती काळजी घेतली. मी आपल्याशी हे बोलतोय, देवानं स्वतःची जबाबदारी पार पाडले. शरीर देणं देवाची जबाबदारी, हातपाय कान नाक डोळे देणं देवाची जबाबदारी. आता याचा वापर कसा करायचा ही जबाबदारी देवाची का आपली? बोला, आपली जबाबदारी, आपली. एक विचार तुम्ही सोपं बोलतो, पाय मिळणं आपल्या हातात आहे का? लवकर बोलाव, नाही. पण पाय जर मिळालेलेच असतील तर पायानं कीर्तनाच्या मंडपात जायचं का बाजारपेठेत जायचं हे आपल्या हातात आहे. अजून बोलतो, हात मिळणं आपल्या हातात आहे का? नाही. पण जर हात मिळालेलेच असतील तर हातानं टाळी वाजवायची का हातानं? हे कळतंय का? कळतंय? हे कळतंय का म्हणलं? आहे का असलं? ही जबाबदारी कोणाची आहे? आपली आहे. अजून बोलतो, तोंड मिळणं आपल्या हातात आहे का? नाही ना. पण तोंड जर मिळालेलेच असेल तर तोंडानं गुटखा खायचा का तंबाखू खायची हे आपल्या हातात आहे. काय खायचं? गुटखा का तंबाखू? काय खायचं? मेहरबानी एखादा म्हणला नाही, दोन्ही बी खायचं. नीट कीर्तन आहे का? मी लक्षात घ्या, माझा मुद्दा समजून घ्या जरा चांगला. शरीर मिळणं आपल्या हातात नाही. अजून बोलू का? आपली आई कोण असावी हा निर्णय आपल्याला घेता येतो का? लवकर बोलावं. नाही. वडील कोण असावे हे आपल्याला ठरवता येतंय का? नाही. बहीण कोण असावी हा निर्णय घेता येतोय का? नाही. भाऊ कोण असावा हा निर्णय आपल्याला घेता येतोय का? नाही. आहे तीच आई, आहे तीच बहीण, आहे तोच बाप, आहे तोच भाऊ, हा निर्णय आपल्याला घेता येत नाही. पण तुम्ही ऐकताय कीर्तन म्हणून बोलतो, एक निर्णय मात्र आपल्याला घेता येतोय बघा. आई, वडील, बहीण, भाऊ कोण असावं हा आपण निर्णय घेऊ शकत नाही. पण एक निर्णय मात्र आपल्याला घेता येतोय. कोणता? कोणता? एक निर्णय मात्र आपल्याला घेता येतोय. सांगा ना. बायको बायकोच म्हणते बघा. त्याच्या पुढे आपली मजलच नाही काय. लक्ष द्या, बायको नाही म्हटलं मी. आपला मित्र कोण असावा हा निर्णय मात्र आपल्याला घेता येतो. लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्या जीवनात आपली प्रगती अथवा अधोगती ही संगतीवर अवलंबून आहे. उद्धार संघाचा महिमा म्हणून आधमात त्याजावे संत सेवी. ऐका, लक्ष द्या जरा. सगळं कीर्तन विसरलं तरी चालेल, पण एवढं विसरू नका. काय? संगती कोणाची करायची हे आपल्या हातात आहे. आपलं वाटोळ
संगतीमुळंच, आणि चांगलं सुद्धा संगतीमुळं. आई कोण असावी हा निर्णय आपण घेऊ शकत, वडील कोण असावे हा निर्णय आपल्याला घेता येत, बहीण भाऊ कोण असावे हा निर्णय आपल्याला घेता येत नाही. पण कोणाच्या मोटरसायकलवर डबल सीट बसायचं आणि कोणत्या हॉटेलात चहा प्यायचा हे मात्र आपल्या हातात आहे. आजच्या कीर्तनाचा माझा संदेश आपल्याला आहे, संगती कोणाची करायची जरा ठरवा, त्याच्यावरच आपल्या जीवनाचा उत्कर्ष अथवा अपकर्ष अवलंबून आहे. आणि म्हणून याल तरी, अभंगातला पहिला शब्द आहे याल तरी, याचा पहिला अर्थ मी आपल्या पुढे दिलाय, कर्म करण्याचं स्वातंत्र्य देवानं आपल्याला दिलंय, आता निर्णय आपण घ्यायचा आहे. दुसरा अर्थ दिलाय की मनाने ठरवायचंय काय करायचंय, जबरदस्ती चालत नाही, जबरदस्ती चालत नाही. हे शरीर मिळाल्यानंतर याचा वापर कसा करायचा ही जबाबदारी देवाची का आपली? आपली जबाबदारी आहे हो. आणि मला वाईट या गोष्टीचं वाटतंय, आपण मात्र या शरीराचा वापर व्यवस्थित करत नाही. का करत नाही त्याचं पण उत्तर सांगतो. शरीराचा आपण वापर व्यवस्थित का करत नाही त्याचं उत्तर आहे, हे आपल्याला फुकट मिळाले म्हणून. म्हणून दादा माझं म्हणणं आहे, माणसाला फुकट काहीच मिळू नये. श्रमापेक्षा अधिक पैसा आणि आकलीपेक्षा ज्यादा मान कधीच मिळू नये. कष्टापेक्षा अधिक पैसा मिळाला की व्यसनाकडे जाण्याची शक्यता आहे, आणि योग्यतेपेक्षा ज्यादा मान मिळाला की अभिमान वाढण्याची शक्यता आहे. हे लक्षात ठेवा. असंच झालं महाराज, असंच झालंय. आम्हाला याचं महत्व कळालं नाही. मी पटवून देतो महत्व शरीराचं कसं कळालं नाही. सोपं विचारतो तुम्हाला, लवकर बोला. बाहेरून घरी आल्यानंतर आपण आपल्या पायातली चप्पल कुठे सोडतो लवकर सांगा? देवघराजवळ, उंबऱ्याच्या बाहेर, म्हणजे घराला उंबरा असेल तर. आता लोकांनी उंबरे बी काढून टाकले. उंबरा राहू द्या घराला एकतरी. उंबरा हे मर्यादेचं लक्षण आहे. ज्या घरामध्ये एकमेकाच्या मर्यादा पाळल्या जातात ते घर घर नसतं, ते घर मंदिर असतं. आणि ज्या घरात एकमेकाच्या मर्यादा पाळल्या जात नाहीत ते घर घर नसतं, ते घर स्मशान भूमी असतं. मला उत्तर द्या आता, आपलं घर मंदिर बनवायचं का आपलं घर स्मशान बनवायचं हे शेजाऱ्याच्या हातात आहे, जागेत आपल्या हातात आहे. ठरवा आपलं घर काय बनवायचं. आपण ठरवू शकतो. घरात मर्यादा असतात. थोरल्या भावाची मर्यादा आहे, सासूची मर्यादा आहे, वडिलाची मर्यादा आहे, बापाची मर्यादा आहे, मुलाची मर्यादा आहे. एकमेकाने एकमेकाच्या मर्यादा बोला पाळल्या पाहिजेत. अरे मर्यादाच नाही पाळल्या तर होणार कसं? होणार कसं? बापानं सुद्धा आपल्या मर्यादेत राहिलं पाहिजे, मुलानं सुद्धा मर्यादा पाळली पाहिजे. मर्यादा पाळली जात नाही. मी एका गावी कीर्तनाला गेलो. कीर्तन झाल्यानंतर बैठकीत बसलो. बरीचशी काही लोक होते, काही तरुण मुलं बी होती. तेवढ्यात एका तरुण मुलानं काय केलं, खिशातून तंबाखू काढली आणि असं चोळायला लागला. तेवढ्यात त्याचे वडील आले. वडील आलेले पाहिल्या त्यानं असा चटकन हात मागं घेतला, असं मागं घेतला. त्यांना कळू दिलं नाही, दिसू दिलं नाही, आणि मग तोंडात टाकली. मला आनंद वाटला. कशाचा? तो तंबाखू खातो याचा. चांगलं नाही ते, पण कसं का असं ना, निदान यानं वडिलाचा मान राखला. मी त्याला जवळ बोलावलं. म्हणलं दादा अभिनंदन तुझं. काय का असं ना गड्या, पण तो वडिलाचा काय केला? मान राखला. म्हणलं कोण म्हणलं तुम्हाला? अरे म्हणलं वडील आलेला, तो हात असं मागं घेतला, त्यांना दिसू दिले नाही. तसं नाही म्हणला ते. मग कसं काय म्हणला, येड माझ्या हातात घेऊन खाते म्हटलं. काय दृश्य, विचार करा या गोष्टीचा. इथे आलेल्या माझ्या सगळ्या प्रौढ नागरिकांना, तरुण तर कोणी नाहीतच इथं, इथे आलेल्या सगळ्या माझ्या प्रौढ नागरिकांना माझी विनंती आहे, तुमची तरुणी मुलं व्यसनमुक्त असावी असं तुम्हाला वाटतंय का वाटत नाही? लवकर बोला.
वाटतंय ना? मग तरुणी मुलं व्यसनमुक्त असावे वाटत असेल, तुमच्या तरुण मुलानं गुटखा खाऊ नये अशी जर तुमची अपेक्षा असेल, तर तुम्ही सुपारी सुद्धा खाऊ नका. नक्की परिणाम त्याच्यावर होईल, लक्षात ठेवा. तुम्ही स्वतःहून तयारी करा, स्वतःहून सुरुवात करा, नक्की परिणाम होईल. मी का बोलायला लागलोय, मुद्दा माझा इतकाच आहे. तर चप्पल कुठं सोडतो आपण? उंबऱ्याच्या बाहेर सोडतो. चला पुढं. भाजीपाल्याची पिशवी कुठं ठेवतो? भाजीपाल्याची पिशवी स्वयंपाक घरामध्ये. स्वयंपाक घर म्हणजे हा किचन, त्याला मराठीत किचन म्हणतात. ठीक आहे. आता काय चुकलं होतं का बरं माझं अगोदर? मी स्वयंपाक घर व्यवस्थित म्हणलो होतो, हे स्वयंपाक घर म्हणजे किचन म्हणते. असू द्या, चला. आणि आता पुढचं सांगा, बोटातली 2 तोळ्याची अंगठी कुठं ठेवतो? एवढे लोक सांगू नका. 2 तोळ्याची अंगठी कुठं ठेवतो? आतल्या घरातल्या कोपऱ्यातल्या कपाटातल्या आतल्या कप्प्यात. बरोबर झालं. तिने उत्तर तुम्हीच दिली बघा. जशी वस्तूची लायकी तशीच तिची ठेवण्याची जागा. चप्पल फार महत्वाची नाही, पायीची वाहन पायी उंबऱ्याच्या बाहेर सोडली. त्यापेक्षा भाजीपाला महत्वाचा. कुठं? स्वयंपाक घरामध्ये. स्वयंपाक घर म्हणजे अजून बी किचनच का? आणि त्यापेक्षा सोनं महत्वाचं कपाटात. मला कीर्तन इथपर्यंत मला पण कळलंय. म्हणजे काय? जशी वस्तूची लायकी तशीच तिची ठेवण्याची जागा. कळलं इथपर्यंत, मला कळलं. पण मला अजून एक कळलं नाही, 2 रुपयाची तंबाखू लोक अशी इथं का ठेवायचे? अशी नाही, म्हणजे ती अशी इथं ठेवायच्या लायकीची आहे का? तुमचं तिच्यावर फारच प्रेम असेल. कोणावर? तंबाखूवर. तर तिला देवाऱ्यात ठेवा, उदबत्ती ओवाळत जा, तिची आरती करीत जा. ऐका, माझी विनंती आहे, ज्या आरतीत तुम्ही तिला इथं ठेवताय त्या आरतीत तुम्हाला या शरीराचं महत्व कळलेलं नाही, हे स्पष्ट होतंय. माझ्या सगळ्या पुरुष बांधवांना आजच्या कीर्तनातून कळकळीची विनंती आहे. आजचं सगळं कीर्तन विसरून गेलं तरी चालेल, पण एवढं विसरू नका, आयुष्यात कसलंही व्यसन करू नका, एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. व्यसन मुक्त युवक हाच खरा समाज सुधारक. व्यसन मुक्ती हीच खरी समाजाची प्रगती. आणि म्हणून त्या दृष्टीने आपण प्रयत्न करा. इतकं व्याख्यान मी का सांगितलंय तुम्हाला? शरीर मिळालंय ना, आता याचा वापर कसा करायचा ही जबाबदारी देवाची नसून आपली आहे. म्हणून अभंगामध्ये भगवान म्हणतायत, याल तरी या रे, तुमची इच्छा असेल तर या, आमची जबरदस्ती नाही. आता मजल्यातनं खालीच नाही आल्यावर आम्ही काय बांधून उचलून आणून ठेवायचे काही? तर सांगा ना. केलाय आम्ही, प्रयत्न केलाय, मंडप दिलाय, स्पीकर लावलाय, सुरू झालंय कीर्तन. आता तुम्ही ठरवायचं. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. पहिल्या दिवशी असतं माझं कीर्तन तर मी विनंती बरीच केली असती, पण आता शेवटच आला इथं. तुमच्यापैकी मोबाईल कोणाकोणाकडे आहे? सगळ्याकडे आहे ना? सर्वांकडे आहे ना? तर मग आता लक्षात ठेवायचं, पुढच्या वर्षी तुम्ही आत्ता इथं जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांनी, माझ्या माता भगिनींना विनंती आहे, प्रत्येकीनं 5 मैत्रिणी तयार करायच्या. कमीत कमी किती? 5 मैत्रिणी तयार करायच्या. आणि पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत त्या 5 मैत्रिणी कीर्तनाला तुम्ही काय करायच्या? आणायच्याच. तुमच्या आहे काय नाही कुणाच्या ओळखी पळखी? आहेत ना? तुम्ही बी प्रत्येकाने 5 काय करायचे? मित्र तयार करायचे. नानासाहेब, जुईनगर मधून येताना तुमच्या सोडून दुसरे 6 जण असले पाहिजे पुढच्या वर्षी, हे लक्षात ठेवा. प्रत्येकाने 5 जरा वाढवा ना, सर्कल वाढवा, आपलं संपर्क वाढवा आपला. अधिक लोक येऊ द्या, त्यांना ऐकू द्या, त्यांनी ऐकलं पाहिजे. आणि मंडळानं ठरवलंय आता पुढच्या वर्षी तुम्ही कीर्तनाला या. जय विठ्ठल झाल्या आम्ही सांगायचे कंबर बांधून घोटाळा होणे बरं का पुन्हा. कारण जीव घालायचा नाद आहे आम्हाला, जीव घालायची सवय आहे आम्हाला, लक्षात ठेवा. वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दीत, 2ही शताब्दीत सद्गुरु जोग महाराजांच्या कृपेनं वारकऱ्याला जीव घालायची सेवा करण्याचं भाग्य लाभलंय. आणि म्हणून
माझी आपल्याला विनंती आहे की आता ठरलंय 5-5-5-5 प्रत्येकाने, आणि वर्षभराची वेळ आहे तुम्हाला 5 मैत्रिणी करायला, 5 मित्र करायला वर्षभराची वेळ आहे. पुढच्या वर्षी तर जागा कमी पडली पाहिजे, मंडळाला अजून असं वाढवता आलं पाहिजे, इतकी तयारी करा. तरी आलं तरी या रे लागे. पुष्कळ विचार आहे. वेळेची माझी फक्त 15 मिनिटं शिल्लक आहेत, त्यात राहिलेलं सगळं उरकायचंय. आलं तरी या रे लागे. लागे लागे शब्दाचा अर्थ आहे संबंध जोडून या. कशी या? संबंध जोडून या. मायबाप परमार्थ करताना, साधना करताना, भक्ती करताना आपण देवाशी कुठला तरी काय केलं पाहिजे? संबंध जोडला पाहिजे. जितका जवळचा संबंध तितकं प्रेम जास्त मिळत असतं. संबंध जोडा. देव माझा बाप आहे, देव माझी आई आहे, देव माझा भाऊ आहे, देव माझा मुलगा आहे, असा देवाशी काय जोडा? संबंध जोडा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. सगळा अभंग बघून घ्या. तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटेन करावा परता जीवा. भगवंताशी संबंध जोडायला शिका. तुकोबाराय आपल्या जीवनातली सगळी नाती देवाशी जोडतात. विठ्ठल बाप माया झुलता, विठ्ठल भगिनी आणि राधा, विठ्ठल विठ्ठल नाही तुका म्हणे आता नाही दिसरे. बाप, विठ्ठल भगिनी, विठ्ठल भ्राता, विठ्ठले विन अनेक गोता चाड नाही, तुका म्हणे आता विठ्ठले विन दुसरे नाही. लक्षात घ्या जरा. लागे शब्द आहे अभंगात. याल तरी यारे लागे. लागे शब्दाचा अर्थ सांगा लागलोय मी. लागे म्हणजे देवाशी संबंध जोडून या, म्हणजे देवाशी नातं जोडा. देवाशी नातं जोडल्याशिवाय देवाचं प्रेम मिळू शकत नाही. कृष्ण काय आहे? यशोदा मैया, नंद राजा, वसुदेव, देवकी याने भगवान कृष्ण कन्हैयाशी नातं जोडलं. कोणतं नातं जोडलं? भगवान आमचा मुलगा आहे, कन्हैया आहे, लाला आहे, वात्सल्य भाव प्रगट झाला. देवानं प्रेम दिलं. ऐका, भक्त श्रेष्ठ मारुतीरायाने देवाशी संबंध जोडला. देव माझा मालक आहे, मी त्यांचा दास आहे. दास्यत्व निकट हनुमंते पै केले. दास्य भाव प्रगट झाला. भगवंताने प्रेम दिलं. अर्जुनरावाने देवाशी संबंध जोडला. सखेती मत्वा प्रसवम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती. सख्य भाव प्रगट झाला आणि देवाने प्रेम दिलं. गोकुळातल्या गवळणीने परमात्म्याशी मधुर भाव निर्माण केला. परमात्मा पती आहे, आम्ही त्याची पत्नी आहोत, कांता भाव प्रगट झाला आणि भगवंताने प्रेम दिलं. जरा चांगला आहे का? देवाचं प्रेम अधिक आपल्याला मिळावं असं वाटत असेल तर आपण देवाशी जवळचा संबंध बोला जोडला पाहिजे. जवळचा काय केला पाहिजे? संबंध जोडला पाहिजे. खरं सांगा बरं का, खरं सांगा. अजिबात खोटं बोलू नका. कीर्तनाच्या मंडपात बसले बरं का, खरं सांगा, इमानदारीनं सांगा. तुम्ही देवाशी कुठला तरी संबंध जोडलाय का? खरं सांगा. संबंध जोडलाय? नाही जोडलाय का? जोडलाय का संबंध? कीर्तन ऐकायला आलेले, येऊन पुढे बसलेले, लक्ष देऊन ऐकणारे लोक हे उत्तर देत आहेत काय? देवाशी आमचा काही संबंध जोडलेला नाही. म्हणजे आम्ही देवाशी काही संबंध जोडलेला नाही, म्हणजे तसा देवाचा आमचा काय संबंध नाही. आता कीर्तन ऐकायला आलेल्या माणसाची जर ही परिस्थिती असेल, देवाचा आमचा काय संबंध नाही, बंगल्यात बसलेल्यांची काय अवस्था? ऐका ऐका, संबंध जोडा हो, नातं जोडा, कुठला तरी संबंध जोडा. काय आहे बघा, देहूच्या जवळ तळवडे नावाचं गाव आहे. तळवडे तिथं, हा, दिवाळा निरोळ तळवडे, तिथं एक ज्योतिबाचं मंदिर आहे.
5-6 वर्षापूर्वी मी कीर्तन केलंय दादा तिथं, ऐकावर का. आणि इतकं मंदिर छान, एवढी मूर्ती छान, इतकी चांगली देवाची पूजा केलेली, ते गंध लावलेला, ते वस्त्र अलंकार, ते सगळं सगळं सगळं. मला इतका आनंद वाटला, समाधान वाटलं. आणि मग मी आपलं विचारलं, का हो म्हणलं, देवाची पूजा कोण करतंय हो? देवाला वस्त्र कोण अर्पण करतंय, पूजा कोण करतंय? ऐका, त्यांनी सांगितलं. हे काय म्हटलं, हे भालेकर, तळवड्यात भालेकर पुष्कळ आहेत. हे काय भालेकर? मी त्यांच्याकडून बघितलं तर त्यांच्या 4ही बोटात 2-2 तोळ्याची अंगठी. म्हणलं हे भालेकर, म्हणलं तुम्ही पूजा करता? ते म्हणले हो महाराज, मी पूजा करतो, रोज देवाची पूजा मी करतो. म्हणलं तुम्ही? म्हणलं हो. म्हणलं तुमच्या तर बोटात 2-2 तोळ्याच्या अंगठ्या? नाही म्हणले महाराज, असं नाही. मी देवाला स्नान घालताना, आंघोळ घालताना, कपडे घालताना, गंध लावताना, हे सगळं करताना नानासाहेब, ते म्हणले मी या बोटातल्या अंगठ्या काय करतो, बाजूला काढून ठेवतो. सगळं कीर्तन विसरा, एवढं विसरू नका, वाक्य पुढचं नीट ऐका. त्यांना विचारलं, का बरं तुम्ही अंगठ्या का बाजूला काढून ठेवता? ऐका हो, त्याने उत्तर काय दिलं. ते म्हणले असं आहे महाराज, देवाला आंघोळ घालताना, देवाचं अंग चोळताना करताना आपली बोटातली अंगठी देवाला खरचटू नये, त्याला जखम होऊ नये, त्याचं रक्त निघू नये, म्हणून म्हणले मी अंगठ्या बाजूला काढून ठेवतोय. कधी कधी होईल हो आपलं असं? कधी वाटलं का हो आपल्याला असं, देवाला आंघोळ घालताना देवाला आपली खरचटेल, काही त्रास होईल? ऐका, देवाची पूजा करताना देव बघतोय आपल्याकडं आणि तो सजीव आहे, असं सुद्धा अजून आम्हाला वाटलं नाही हो. अरे अरे अरे, काय आमच्या भावना मेलेल्या आहेत मला सांगा. कधी त्या भावनेत आमचं जीवन जावं? तो म्हणतोय बोटातली अंगठी देवाला काय झाली, काय होऊ नये, खरचटू नये, त्याला जखम होऊ नये, म्हणून मी अंगठ्या बाजूला काढून ठेवतो. कधी वाटलं आपल्याला असं? कधीच वाटलं नाही आपल्याला असं. अरे अरे अरे, आपली देवाची पूजा करणं म्हणजे काय, विचारूच नका. आपण ते JCB सारखं खोऱ्यानं कसं ते ओढतं, ते एकदाच सगळे देव असे ओढतो आपण, विचारूच नका. आपलं देवाला गंध लावणं ते तर सोडूनच द्या. गंध लावणं म्हणजे देवाच्या कपाळाचं ऑपरेशनच करणं. आपलं गंध लावणं, काय काय पट्टे गंधात बोट बुडवतात आणि असं करतात, असं असं, म्हणजे कोणाच्या डोळ्यात गंध, कोणाच्या तोंडात गंध. काही पद्धत आहे का? आणि स्वतःला गंध लावायचा म्हणल्यावर आरशात बघू 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 कुरू कुरू, काय काय पट्टे तर काढी लावतात, म्हणजे अशी नाही, अशी अशी काढी लावतात. मी का बोला लागलो, चांगला आहे का? आम्हाला देव माझा आहे. जाऊ द्या, माझ्या माता भगिनी आहेत. तुम्ही तुमच्या 1.5 वर्षाच्या, 1 वर्षाच्या, 6 महिन्याच्या लेकराला आंघोळ घालताना कसल्या पाण्याने आंघोळ घालता? लवकर सांगा. गरम आहे ना, कडक पाण्यानं, बरोबर? आणि नंतर देवाची पूजा कसल्या पाण्यानं करता? गार पाण्यानं. काय त्याला नाही का सर्दी होत? देवाला नाही का सर्दी होत? काय कमाल आहे. कधी आमचं जीवन बदलायचं कोणाच ठाऊक. ऐका, परिवर्तन करा, बदल करा. जे प्रेम तुम्ही तुमच्या पोटच्या लेकराला देताय, तेच प्रेम कधीतरी कन्हैयाला द्या, तेच प्रेम कधीतरी देवाला द्या. दादानो, देवाकडून मिळवायचंय ना, तर अगोदर त्याला प्रेम समर्पित करा. आणि प्रेम कधी मनुष्य समर्पित करतो? जर त्याच्याशी कुठला तरी नातं जोडलेलं असलं, नातं संबंध असल्याशिवाय काय हो, संबंधाशिवाय प्रेम उत्पन्न होत नाही. म्हणून याल तरी या रे लागे, लागे शब्दाचा अर्थ आहे संबंध जोडून या. कोण कोण या? अवघे माझ्या मागे मागे, अवघे म्हणजे सगळे या, या रे या रे, लहान थोर सकळाशी येथे, सकळाशी येथे आहे अधिकार. या वाक्याचा गैरवापर सध्या जास्त चाललाय. सकळाशी येथे आहे अधिकार, त्याचा गैरवापर चाललाय या वाक्याचा, लक्षात ठेवा. मला आता त्याचा विस्तार करायचा नाही, 5 मिनिटं राहिलेत. आणि म्हणून सगळे या, सगळे या. कसे या? मागे मागे या. प्रत्येकाला वाटतं लोकांनी आपल्या काय करावं, मागे यावं, मागे यावं, प्रत्येकाला वाटतं. भगवान कृष्ण कन्हैयाला गोपाळाने विचारलं, हे कान्हा, तो आम्हाला मागे या म्हणतो. आम्ही आतापर्यंत कित्येक तरी जन्म गेले,
विषयाच्या माग सुखाची भीक मागत फिरलो, पण आम्हाला सगळ्यांनी निराशच केलं. कान्हा, तुझ्या माग आल्यानंतर तू आम्हाला असं निराशच करशील का? कन्हैयानं सांगितलं, नाही, तुम्ही माझ्या माग या, मी तुम्हाला आज पोटभर देतो. पुरे म्हणाल तोवरी. अभंगाच्या दुसऱ्या कडव्यामध्ये भगवान सांगतायत तसं नाही, तुम्ही माझ्या मागे या, तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला आज काय करणार आहे, पोटभर देणार आहे. पोटभर देण्यासाठी देणारा बी तितका सक्षमच पाहिजे ना, देणारा बी तितका मोठा पाहिजे. आता आपलं ठरलंय ना, सगळ्याला पोटभर जीव घालायचा असं ठरलंय ना, मग आता सगळ्याला पोटभर जीव घालण्यासाठी नगरसेवकच पाहिजेत ना, त्याशिवाय सगळ्याला कसं काय पोटभर जीव घालायचं. म्हणून आदरणीय या महानगराचे विद्यमान नगरसेवक रवींद्रजी इथापे साहेब यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि पुढच्या वर्षी ठरलंय कीर्तन रोज झालं की सगळ्याला जीव घालायचे, 97 कीर्तन जीव घालायचे. आता नेमकं पोटभर जीव घालायच्या टायमालाच तुमची उपस्थिती झाली, त्यामुळे आता ही जबाबदारी स्वीकारावी लागते बरं का. सगळ्याला जीव आणि वारकऱ्याला जीव घालायचे, ते तिकडचं जीव घालायचं लय वेगळं असते, हे लय सोपं आहे, हे लक्षात ठेवा. तेव्हा चांगली गोष्ट आहे. मी आल्यापासून आमचे आदरणीय भालचंद्रजी दादा तुमचं नाव सांगत होते की खूप असं सहकार्य या उत्सवाला आपण मनापासून करत आहात आणि याच पद्धतीनं आपण नक्की करावं अशी मी आपल्याला प्रार्थना करतो. वारकरी शिक्षण संस्थेला सुद्धा सहकार्य करण्याची गरज आहे, आवश्यकता आहे. योग्य वेळेला आम्ही तुमच्याकडे नक्कीच येऊया, त्यात काय वादच नाही. अत्यंत दर्जेदार असं काम संस्थेचं सुद्धा चालू आहे. अन्नपूर्णा भवन त्याचं बांधकाम चालू आहे आणि त्याच्याकरता आमचे जोईनगरकर अर्थात नानासाहेबजी रोडे यांच्या माध्यमातून आपल्या अन्नपूर्णा भवनच्या बांधकामाकरता 150 पोती सिमेंट पोचलेलं आहे, पोच झालेला आहे. त्यांच्या पावत्या माझ्याजवळ आहेत, द्यायच्यात अजून, त्यांनी ते काम पूर्ण केलेलं आहे. तेव्हा त्या कामात जशी जशी अडचण पडेल तशा तशा पद्धतीनं आम्ही आपल्याकडे येत राहूया, त्यात काय वाद नाही. संस्थेचं वारकरी शिक्षण संस्थेचा हा इतिहास गेली 107 वर्ष होत आली. अत्यंत दैदिप्यमान असं काम संस्थेचं चालू आहे. माझ्यासारखे हजारो कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, गायक, वादक, साधक, पाठांतर करणारे, गाथापाठ, ज्ञानेश्वरी पाठ, दोन्ही पाठ असे असणारे हजारो वक्ते संस्थेनं महाराष्ट्राला दिलेले आहेत. अशी संस्था आहे. महाराष्ट्रातलं जे माणूस पण आज दिसतंय, तुम्ही जागे आहेत का? आहेत ना? महाराष्ट्रातलं जे माणूस पण दिसतंय त्याच्यामध्ये वारकरी शिक्षण संस्थेचा सिंहाचा वाटा आहे, लक्षात ठेवा, सिंहाचा वाटा. वारकरी शिक्षण संस्था, लोक सध्या रस्त्याने चालताना जे डाव्याच बाजूने चालतात त्या
सिंहाचा वाटा वारकरी शिक्षण संस्थेचा आहे. आणि म्हणून संस्था माणसं घडवण्याचं काम करते. काय करण्याचं? माणसं घडवण्याचं. असं तुम्ही कारखाना बघितला का? असा एखादा कारखाना कुठं आहे का मला सांगा? असा एखादा कारखाना कुठं आहे का सांगा? अत्यंत वाईट माणूस, अत्यंत पिणारा, खाणारा, दुर्गुणी, वाईट, बेकार, खराब, अडाणी असला माणूस उचलायचा, कारखान्यात टाकायचा, बटन दाबलं की तिकडून माळकरी हरिभक्ती परायणच बाहेर. असा कारखाना कुठं आहे का? असा कारखाना कुठं आहे का? नाही. काय म्हणता? आहे ना, आळंदीला वारकरी शिक्षण संस्था हा असा कारखाना आहे. खटनट यावे, शुद्ध होऊन जावे. असा कारखाना कसलाही या तो असा तयार होतो, चांगला होतो, अनेकाचं जीवन उभारतो. आणि अशा संस्थेत शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फी नाही, आणि संस्था माणसं घडवण्याचं काम करते. त्याच संस्थेचे विद्यमान विश्वस्त संस्थेच्या प्रत्येक कामामध्ये अत्यंत बारकाव्याचं लक्ष देऊन संस्थेचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असलेलं व्यक्तिमत्व आपलं सगळ्याचं भाग्य आहे. या भीमाशंकर सोसायटीचे ते एक सदस्य आदरणीय भालचंद्रजी दादा नलावडे, ते आमच्या संस्थेचं एक दैदिप्यमान असं उत्तम काम करत आहेत. सुयोग असा आहे की या निमित्ताने ते नगरसेवक महोदयही उपस्थित झालेले आहेत. पोटभर देण्याची आता जबाबदारी तुमच्यावर आहे. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरी, पुरे म्हणेपर्यंत मी देणार आहे, पोटभर देणार आहे. योगेश महाराज वेळ पुढे गेलेली आहे, मला पुढती बहुत करणे आहे. हे गदाफेक भीमदादाचं निमंत्रण मला आलंय अचानक, त्यामुळे हे मला संध्याकाळचं कीर्तनाला जाणं गरजेचं आहे ना नानासाहेब. त्याच्यामुळं मला वेळेत थांबणं गरजेचं आहे. आणि तसा मी इमानदारीच करणारा माणूस आहे. मी बरोबर 9 वाजता इथं आलेलो आहे, 9:30ला सुरू झालेलं आहे. चालता चालता 2-4 मिनिटं अजून होणारच आहे. म्हणजे मी बरोबर इमानदारी करतो. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी, तुम्ही नको नको म्हणेपर्यंत मी तुम्हाला आज देणार आहे. तुम्ही फक्त माझ्या माग या. ऐका, गोपाळ तयार झाले, भगवान कृष्ण कन्हैयाच्या माग निघाले सुद्धा. पण आता ऐका, 11:20 झाली होती, गोपाळांना भूक लागली होती, आणि म्हणून गोपाळ काय करायला लागले? गडबड करायला लागले आणि बडबड करायला लागले. ऐकताय का तुम्ही? गडबड आणि बडबड करायला लागले. परमार्थ करताना पारमार्थिक साधकानं 2 नियम पाळलेच पाहिजेत. अलीकडच्या भाषेत आचारसंहिता पाळलीच पाहिजे. परमार्थ करणाऱ्या साधकानं कोणते 2 नियम पाळले पाहिजेत? ते दोन्ही नियम अभंगाच्या 3ऱ्या चरणात हळूहळू न बोला. 2 कायदे सांगितले. थोडं जाग व्हा, जरा नीट ऐका. परमार्थ करणाऱ्या परमार्थिक साधकानं साध्य हातात येण्याच्या अगोदर हे 2 नियम पाळलेच पाहिजेत. कोणते? पहिला नियम, हळू हळू चाला. इथं हळूहळू चाला याचा अर्थ काय? हळूहळू चाला म्हणजे कीर्तनाला येताना हळूहळू सावकाश संपायच्या वेळेला यायचं, असा अर्थ काढताना नाही. तर असा अर्थ नाही.
मग हळूहळू चाला म्हणजे काय, तर याचा अर्थ साधना करणं, नामचिंतन करणं, अभ्यास करणं, पूजा करणं, ध्यान करणं, वारी करणं, सत्कर्म करणं हे आपलं काम आहे. दर्शन कधी द्यायचं हे देवाचं काम आहे. साध्याच्या विषयी गडबड करायची नाही. हळूहळू चाला याचा अर्थ साधना करा, नामस्मरण करा, चिंतन करा, सत्कर्म करा, पूजा करा, ध्यान करा. दर्शन कधी द्यायचं हे देवाचं काम आहे. त्याविषयी आपण गडबड करायची नाही. ऐका जरा ऐका. सध्या काय झालंय, लोकांना घाई खूपच झाली हो. अरे राम 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 राम, इतकी घाई झाली, इतकी घाई झाली, माणसं थांबायलाच तयार नाहीत. सकाळी माळ घातली, सकाळी माळ घातली की दुपारी देव दिसावं वाटतोय हो लोकांना. काय सांगावं. आता खरं म्हणजे सकाळी माळ घातल्यावर दुपारी देव दाखवणारे सुद्धा लोक आहेत बरं का, नाही अशातला भाग नाही. सध्या ते तुरुंगात आहेत एवढंच. खूपच जिज्ञास असेल तर कीर्तनाच्या नंतर भेट घ्या माझी, मी सांगतो नाव. जरा ऐका, गडबड करू नका, घाई करू नका. सध्या एवढी घाई झाली हो, थोडं धोतर नेसायला जमलं ना, थोडं की आम्हाला लगेच फेटा बांधावं वाटतंय हो. आता काय कमाल, काय कमाल. आणि पुण्यावरून असतो, कुठंच शिकलो नाही, असंच कीर्तनकार झालो. काय कमाल आहे. आणि लोक पण त्याची स्तुती करतात. काय महाराज, काय कीर्तन केलं महाराजांनी. 2 तासाच्या कीर्तनात अभंगाला थोडा सुद्धा तकलीफ दिली नाही. काय कीर्तन केलं. ऐका, मी म्हणतो हे प्रकरण बरं तरी आहे योगेशजी. काय काय तर लोक असे आहेत, ते म्हणतात अरे अभंगावर तर कीर्तन कोणी बी करू. काय सध्या हे विडंबन चाललंय. इथे संस्थेची माणसं असल्यामुळे सगळे वारकरी संप्रदायातले संस्थेचे जातीवंत वक्ते या ठिकाणी यांनी बोलवले, हे लक्षात ठेवा. फार सध्या विडंबन चालू आहे हो. माझी विनंती आहे तुम्हाला, घाई करू नका. सध्या घाई जास्त झाली माणसाला, घाई जास्त झाली. एक लक्षात ठेवा, वाट पाहायला शिका, वाट पाहायला शिका. शबरीनं रामप्रभूच्या आगमनाची वाट बोला तब्बल 80,000 वर्ष पाहिली. किती? 80,000 वर्ष. जरा चांगला आहे का. कदाचित माझ्या या वाक्यावर जर कोणाचा आक्षेप असेल, 80,000 वर्ष कशी काय, ठीक आहे, तर मग मी दुसरं उत्तर देतो. शबरीनं रामप्रभूच्या आगमनाची वाट किती पाहिली, दुसरं उत्तर देतो. आणि ते दुसरं उत्तर म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निकाल असेल. त्याच्यावर तुम्ही पुन्हा आक्षेप घेऊ शकणार नाही. सांगतो, जरा जागवान ऐका. शबरीनं रामप्रभूच्या आगमनाची वाट किती पाहिली. ऐका उत्तर. उत्तर सांगतोय, शबरीनं रामप्रभूची वाट प्रभू येईपर्यंत पाहिली. संपलं की उत्तर. देवाची वाट किती पाहिजे असते, देव भेटेपर्यंत पाहिजे असते. दुसरं काय. एक महत्वाचं वाक्य सांगतो. संपूर्ण कीर्तनातलं एवढं वाक्य जमलं तर लिहून घ्या. घरी गेल्यावर शक्य झालं तर PhD करा. वाक्य फार महत्वाचं आहे. ते वाक्य माझं नाही, वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष गुरुवर्य संदीपान महाराज यांच्या मुखातलं वाक्य आहे. ज्यांच्यामुळं मी इथं हे वेडवाकडं बोलतो त्यांच्या मुखातलं वाक्य आहे. ऐका. ते असं म्हणतात, परमार्थ करणाऱ्या माणसाने, परमार्थ करणाऱ्या माणसाने परमार्थामध्ये देवाची, पुढात ऐका 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 ऐका, देवाची परीक्षा पाहायची नसते, प्रतीक्षा करायची असते. परीक्षा पाहायची नसते, प्रतीक्षा करायची असते. आपण काय करतो, देवाची परीक्षा पाहतो. कस काय माझ्या पोराला नोकरी लागली नाही. मी म्हणलं का, पंगत घातली की म्हणला मी. आता पंक्तीवर नोकरी असतात होय. ऐका, देवाची परीक्षा कधीच पाहू नका. तुम्हाला कधी द्यायचं, किती द्यायचं, कुठं द्यायचं, कसं द्यायचं हे देवानं ठरवलंय हो. हे जाऊ दे, आता माझ्या माता भगिनी आहेत त्या, 6 महिन्याचं लेकरू असतं, 8 महिन्याचं लेकरू असतं है ना. त्याला भूक लागल्यानंतर ते आईला म्हणतं मला जेवायला वाढ. बरोबर आहे ना. काय बरोबर आहे. काय कीर्तन ऐकता तुम्ही.
6 महिन्याचं 8 महिन्याचं म्हणलोय मी. 6 महिन्याचं 8 महिन्याचं लेकरू भूक लागल्यानंतर आईला जेवायला वाढ म्हणतात, मग तुम्ही जेवायला वाढता, बरोबर ना? नाही हो. मग मग त्याला लागलेली भूक आईला कळते. संपलंय कीर्तन. लेकराला लागलेली भूक आईला कळते. आणि कोणत्या वेळेला त्याला दूध भाजायचं, कोणत्या वेळेला त्याला थोडंसं पातळ करून खाऊ घालायचं हे आईला चांगलं कळतंय. लेकरानं शांत बसायचं असतं, आई बरोबर देत असते. नाही कळलं माझं बोलणं? मी हे बारक्या लेकराचं सांगतोय का? अहो आपण सगळी पांडुरंगाची काय आहोत? लेकरच आहोत. फक्त लेकरू होऊन राहा, त्यातल्या त्यात नेमतं लेकरू होऊन राहा. मग आई उचलून बी घेते आणि सांभाळते आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा देते. म्हणून हळूहळू चाला. याचा अर्थ साध्यासाठी गडबड करू नका, साधना करत राहा. आणि दुसरा एक नियम सांगितलाय, कोणी कोणाशी न बोला. म्हणजे काय? तर याचं उत्तर असं आहे, साधना करणाऱ्या साधकानं साध्य हातात येण्याच्या अगोदर आपली साधना दुसऱ्याला सांगू नये. याला म्हणायचं कोणी कोणाशी न बोला. सांगू नये. का सांगू नये? त्याचं उत्तर देतो. साधना तुम्ही लोकाला सांगितली, एकादशीच्या दिवशी मी पाणी सुद्धा पित नसतो, असं लोकाला सांगितलं की जेवल्यासारखं झालं. पंढरपूरच्या वारीला आपण पायात चप्पल सुद्धा घालीत नसतो, असं लोकांना सांगितलं की गाडीत बसून वारी केल्यासारखं झालं. मी काय बोलायला लागलोय लक्षात ठेवा. साधना सांगू नका. सांगितली की त्याच्यातली ताकद काय होते? खलास होते, कमी होते. ते 4 धाम तीर्थयात्रेला लोक जातात बघा, आणि तिकडून आल्यानंतर तो कार्यक्रम ठेवतात बघा, काय म्हणतात त्याला? मावद. त्याचं खरं नाव आहे मावद. मावद. बोलू नको, सांगू नको. तीर्थयात्रेला गेलेलं कोणाला सांगू नको, हा त्याचा खरा अर्थ आहे. आणि तो कार्यक्रम आम्ही पत्रिका छापून ठेवतो. आणि आम्हाला बी तारीख घेतलेली असल्यामुळं पाकिट घ्यायचं असतं, तिचं नाव घ्यावं लागतं. लक्ष द्या जरा नीट. ऐका, आपली साधना नका सांगू दुसऱ्याला. झाकून ठेवा, झाकून. तुम्ही शेतकरी आहे का कोणी? का नाही? गावाकडे असेल की शेत तुम्हाला. तुम्ही पेरणी करता का नाही? पेरणी करता, बाजरी पेरता ना. पुढं तिफन असते आणि पाठीमाग रासनी असते. काय मराठी गोड आहे बघा. जी त्या बियाला बीजदशेपासून राशीपर्यंत नेते तिला रासनी म्हणतात. लक्षात ठेवा. पेरलेलं बी काय केलं जातं? झाकलं जातं. का बरं? झाकल्याशिवाय ते उगवणार नाही, जोमानं पीक येणार नाही. म्हणून पेरलेलं झाकायला शिकलं पाहिजे. नाना कृषी वळवा फुले पांडुरवी पेरिले. ऐका ऐका. तसं आपण जे सत्कर्म करतोय, आपण जो दानधर्म करतोय, आपण जी देणगी देतोय, आपण जे पुण्य करतोय, ते सगळं आपण काय केलं पाहिजे? झाकलं पाहिजे. उघडं करू नका, चव्हाट्यावर आणू नका. ताकद त्याच्यातली खलास होते. याला म्हणायचं कोणी कोणाशी न बोला. आम्हाला हाऊस आहे हो. आम्ही सांगितले शहरात नाही हो. उन्हाळ्याचे दिवस होते आणि माझं काल्याचं कीर्तन होतं आणि ते सभागृह होतं स्लॅबचं, त्याच्यात कीर्तन होतं आणि ऊन होतं भयानक. आणि तेवढ्यात एक माणूस आला आणि त्यानं पंख्याचं बटनच बंद केलं आणि तो पंखा फिरायचा बंद झाला. घामाच्या धारा येऊ लागल्या. मी म्हणलं हो पंखा चालू करा. तो म्हणला महाराज तुम्हाला माहिती आहे का? काय? हा पंखा मी दिलाय म्हटला. म्हणलं असू दे की मग फिरू दे की पंख्याला, फिरू दे की. तुम्हाला माहिती आहे का? म्हणला महाराज पंखा मी तुम्हीच दिलाय म्हणलं, पण सगळ्यालाच हवा घेण्यासाठी दिलाय ना. म्हणलं बरोबर. म्हणलं मग फिरू दे की. म्हणलं फिरू दे की. हा म्हणला फिरू दे की. आणि फिरल्यावर त्याच्यावरचं नाव कसं वाचायचं म्हटलं? कशी डोक्यात आलं नाही तुमच्या? ते 3 पाती असते तर 3 पाती. एका पात्यावर पंजोबाचं नाव, एकावर आजोबाचं नाव, एकावर बापाचं नाव. ती गोल चक्कर असतं का त्याच्यावर स्वतःचं पोराचं नाव. 1300 रुपयात 5 पिढ्या. गरा 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 बिचारा. काय चाललंय? कधी एक सांगू का? तुम्ही किती दानधर्म केलाय, तुम्ही किती सत्कर्म केलंय, हे माझ्यासारख्या एखाद्या फालतूक माणसाला माहित होऊन काय उपयोग आहे हो? ते कधीतरी भगवान भीमाशंकरांना माहित व्हावं, देवाला माहित व्हावं.
तुमच्या केलेल्या दातृत्वाची जाण परमात्म्याच्या अंतःकरणात झाली पाहिजे. सामान्याला करून काय उपयोग आहे? आणि म्हणून आहे का, कोणी कोणाशी न बोला, आपली साधना झाकून ठेवा. हे कायदे आहेत, हे 2 कायदे महत्वाचे पाळा. गोपाळ तयार झाले, कृष्ण कन्हैयाच्या मागे निघाले. पण 11:30 वाजले होत्या. नाश्ताही गोपाळाने केलेला नव्हता. गोपाळांना भूक लागली होती. आणि मग भगवंताला वाटलं, भुकेच्या तडाक्यात काय खावं हे माणसाला कळत नाही. आमच्याकडे म्हण आहे, भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा. हे लक्षात ठेवा. काय खावं हे कळत नाही. कदाचित हे गोपाळ आसार असलेल्या विषयरूपी घाटेच सेवन करतील, तर ते त्यांनी सेवन करू नये. म्हणून भगवान कृष्ण कन्हैया अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महत्वपूर्ण असा संदेश देतात. तुका म्हणे साडा घाटे, 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 तुका म्हणे साडा घाटे.
बोला पुंडलिक पंढरीनाथ भगवान की जय. भारत माई, भारत माई, जय भारत माई, भारत माई, जय भारत माई. भगवान कृष्ण कन्हैया गोपाळांना आव्हान केलंय. गोपाळ तयार झाले. भगवान कृष्ण कन्हैयाच्या मागे निघाले. कल्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्ण कन्हैयाने गोकुळात केलेलं जे चरित्र आहे ते चरित्र सांगितलं पाहिजे असा नियम आहे. आणि त्या नियमाला अनुसरून भगवान कृष्ण कन्हैयाचं चरित्र अगदी 1-1.5 मिनिटामध्ये आपण सांगून सेवा समाप्त करूया. काय चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. तुकोबारांनी काळजी घेतली. चरित्र ते उच्चारावे म्हटले, विस्तारावे नाही. विस्तार नाही करायचा, उच्चार करायचा फक्त. भगवान कृष्ण कन्हैया गोकुळात आले. गोकुळीच्या सुकांत पार नाही लेखा. सगळ्याला आनंद झाला. भगवान कृष्ण कन्हैया गोकुळामध्ये रांगू लागले. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रांगता रांगता परमात्मा खेळू लागले. रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरती डोळणे. हळूहळू परमात्मा मोठे झाले. परमात्म्याने सगळे गोपाळ एकत्र केले. ऐका. आणि सर्व गोपाळांना घेऊन परमात्मा चोऱ्या करू लागले, खोड्या करू लागले. गवळणी गाराने सांगायला येऊ लागल्या, पण यशोदेला काही ती गाराने खरी वाटली नाही. भगवान कृष्ण कन्हैयाने विचार केला, आता खोडी आपण घरीच करू. आणि मग भगवान परमात्मा डेऱ्यामध्ये शिरले. गरम पाणी टाकते, गार पाणी टाकते. लोणी काय वर यायला तयार नाही. काय करावं काय करावं. शेवटी यशोदेनं काय केलं, आपला हात डेऱ्यामध्ये घातला. हाताला भगवान कृष्ण कन्हैया लागले. आणि मग सांगितलं, काना अरे अशा चोऱ्या काय करतो, काय उणे तू करीतोशी चोरी, किती सांग तुझं नाही कशी हरी. काना आपल्या घरी काही कमी आहे का, असं चोरून का खातो, आपल्याकडे भरपूर आहे ना. ऐका ऐका. कन्हैयानं उत्तर दिलंय, खातो म्हणे, पण अशी चोरी का करतो, मागून खायचं ना, मला मागून घे ना. अरे इथे काही कमी आहे का, हे नेरूळ आहे, भीमाशंकर सोसायटी आहे, इथं सगळे मोठी मोठी लोक आहेत, इथं कशाला किलोमीटर वाढवून सांगायचे, इथं काय कमी आहे, इथं कशाची अडचण आहे. काना आमच्या लोकांना कळलं. काना तो अशा चोऱ्या कधीपासून करायला शिकला, कधीपासून. अहो इथं कमीच नाही, विठोबा रुक्माईलाच पोच आहे. ऐका, लक्ष द्या. ऐका. एखादंच म्हणलं मग आता एकदम पुन्हा एकदा असं आहे का. अर्थ इतकाच आहे. भगवान कृष्ण कन्हैयाला विचारलं, काना तू अशा चोऱ्या कधीपासून करायला शिकला. कन्हैयानं उत्तर दिलं, खूप वर्ष झाली म्हणे. म्हणजे कधीपासून, 15 ऑगस्ट 1947 पासून. त्याच्या अगोदर चोऱ्या नव्हत्या, तिथनं सुरू झाल्या. काना तू चोऱ्या करतो, गावात राहायचं नाही, गायी सोड, वनाला जा. भगवान कृष्ण कन्हैयाने गायी घेतल्या. 9 लाख गायी बरोबर घेतल्या. कन्हैया वनाला गेले. गायी चरू लागल्या. गायी चरून चरून बसल्या. पोट भरल्यानंतर खाणारा एक प्राणी आहे बघा. तुम्हाला आठवतंय का त्या प्राण्याचं नाव. पोट भरल्यानंतर खातो तो प्राणी. हा, शेळी, बकरी, माणूस. पोट भरल्यावर सुद्धा खातो. विशेष म्हणजे ज्याच्यात खायचं नसतं त्याच्यात खातो. ऐका. गाईचं पोट भरलं, गाई निवांत बसल्या. मग रिकामा वेळ मिळाला, मग काय करायचंय, चला वळू गाई बरीसू जेवी के ठाई. ऐका. गाई एकत्र केल्या, गोपाळ एकत्र केले. त्याच्या अगोदर भगवान कृष्ण कन्हैया बरोबर गोपाळ खेळ खेळले. खेळ खेळून गोपाळ थकले. खांदी भार, पोटी भूक, काय खेळायचे सुख. वेणू वाजवला. गाई एकत्र आल्या, गोपाळ एकत्र आले, शिदोऱ्या एकत्र केल्या. डाव्या हाताच्या तळहातावर त्या शिदोऱ्याचा काला घेतला. परमात्म्याने बोटाच्या सांधीमध्ये लोणचं, चटणी, कोशिंबीर ठेवली. कमलाकृती गोपाळांना उभं केलं. त्यांना वेणू कमरेला खोवलेला आहे. स्मित हास्य केलं आणि आपली कृपादृष्टी त्या काल्यावर टाकली. त्या कृपेने युक्त असणारा काला गोपाळांना दिला. ते काला आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. तो काला सेवन करून गोपाळ तृप्त झाले. तोच काला आज आपण सेवन करायचंय आणि आपलं जीवन तृप्त करायचंय. ज्ञानेश्वर सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. भीमाशंकर सामाजिक संस्थेचे सगळे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त, सेक्रेटरी, खजिनदार सर्वजण, सर्वांच्या प्रेमामुळं उपस्थित असलेले मायबाप आपल्या सर्वांच्या पवित्र प्रेमाच्या सानिध्यामध्ये सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं. आमच्या संस्थेचे आदरणीय विश्वस्त हरिभक्तीपरायण आदरणीय
भालचंद्रजी दादा नलावडे यांच्या या आदेशामुळं आणि या सोसायटीतल्या सगळ्या लोकांच्या प्रेमामुळं मला आज आपलं सगळ्याचं दर्शन झालं. नानासाहेब जुईनगरहून उपेंद्रजी इथापे साहेब त्यांचंही या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना सहभाग झालेला आहे. एवढंच विनंती करतो की पुढच्या वर्षी आपण कीर्तनाची वेळ 7 ते 9 अशी संध्याकाळची ठेवा आणि 9च्या नंतर आलेल्या सगळ्या लोकांना जेवण रोज द्या. त्या निमित्तानं आपण सगळे याल अशी अपेक्षा बाळगतो. आपण सगळेजण सूचना पाळाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. यानंतर मी जय विठ्ठल म्हणणार आहे. जय विठ्ठल म्हटल्यानंतर दहीहंडी फोडली जाईल. मी निघून जाणार आहे नंतर, कारण मला खूप घाईनं जाणं आहे. मुंबई आहे, तुमची ट्रॅफिक आहे, सगळं अवघड असतंय. त्यामुळं मी आपली सगळ्यांची क्षमा मागून आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि माझ्यासहित आपणा सर्वांच्या जीवनावर कधीतरी पांडुरंगाची कृपा व्हावी आणि आपल्या जीवनात देवाचा प्रसाद मिळावा ही अपेक्षा बाळगतो. सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय दुरी होतो तेव्हाची प्रश्न आम्ही बळी विरकाडी बोली पुढे देवा पुढे मंडळी नाही विचारिला अधिकार बोला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राधा माया ज्ञानदेव झाली समाधान धरिले सर्वांनी चपणी ते सापडले तुका म्हणे भोग गेला निघाला हा करून आरती आता वाळ श्रीपती अरे भाव सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा हा तुका वाहे टाळी होता सन्निध जवळ प्रेम सप्रेम आरती गोविंदा देवाळी गावडानी मुखावाळी परमानंद नामा मने कशवाते देखो निराहिल युगे 28 विटेवरी उभावा मागे रखमाई विष्णुदेव शोभा ललिताई देवी परमा मालिका कर्णिवाई देवा उद्धरी जगा जय देव पांडुरंगा रखमाई वल्लभरायेचा वल्लभ माये जोडगा तुळशी मागा कर ठेवणे गटे काशी पितांबर कस्तर लाट देव सुरवर गिरदेवी गरुड हनुमंत पुढे उभे राहत जय देव पांडुरंगा रखमाई वल्लभरायेचा वल्लभ माये जोडगा आषाढी कार्तिक भक्त जन येते चंद्रभागे माझे सारज करते दर्शन या मात्र काय होय मुखी विश्वास नामदेव भाग्यवान जय देव हे पांडुरंगा रखमाई वल्लभरायेचा वल्लभ माये जोडगा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविकाद संत विरला माझा आरती प्रकट वय बोली विश्व ब्रह्मजी राम पायी जगत जय महाकैवल्य तेजा सेविकाद संत विरला माझा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मुरली माय नागव्या राघवेंद्र पाडान काढिले तैसे गोवानिया वंगरक्षिले स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मुरली माय नागव्या तुझ्या बोले श्री ब्रह्म तुकाचे आले मनोध्यानी मध्ये जने हस्त ठेविले स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मुरली माय नागव्या हालेलुया
जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवादी देवा केशवा आनंदा मानुभवा सदाशिवा सद्गुरू चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्त्रकरा क्षीरसागरा शेषसेना कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरित्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रम अगाये सगुणा निर्गुणा जगदलिता जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळांगना बाळकृष्ण तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावानी चरणी हेच करीतसे विनवनी भवबंधने सोडवावे आता विश्वात्मके देवे वाग्यज्ञतोषावे तो सोनी मज द्यावे पंसायन जे खळांची व्यंकटी सांडो सत्कर्मिरती वाढो होता परस्परे पडू मैत्र विवाह दुरितांचे तिमिर जावो विश्वसर्गमसे पाहो जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जाय वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडी आहे धनवरत भूमंडळी भेटतो दयाभाव चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव योषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे आपहीन हे सर्वाही सदा सज्ज सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई लोकी भजिजो आदिपुरुखी अगणित आणि ग्रंथोपजीवी विशेष श्लोकी दृष्टा दृष्ट विजय उभावे येथ म्हणे श्री विश्वेश्वराव होईल दान प्रसाव येणे वरे ज्ञान देव येणे वरे ज्ञान देव येणे वरे ज्ञान देव विठ्ठल रखुमा विठोबा विठ्ठल रखुमा विठोबा हेची व्हावी माझी आज जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा आयुष्य व्हावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न भोकवणे का ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी नामा म्हणे तया असावे कल्याण ज्यामुखी विधान पांघरून कल्पनेची बाधा न हो कवने का ही संत मंडळी सुखी असो मागणे ते क तुझ प्रती आहे या संतासी निरवी हेची मज देई म्हणे आता उदार तू या संतासी निरवी हेची मज देई ज्ञानदेव तुकाराम